राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे कायम राहतील। मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना देवेंद्र फडणवीसांकडून पूर्णविराम। अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं तेव्हा 5 वर्षांसाठी करू, फडणवीसांचं वक्तव्य। दुसरा नेता तयार होईपर्यंत आपणच महाराष्ट्राचे नेते असू। दिल्लीत बोलावलं जाईल असं आपल्याला वाटत नाही। महाराष्ट्रात आपण पुन्हा आपलं सरकार निवडून आणू। एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसकडून शनिवारपासून विभागवार बैठकांचं आयोजन। मुंबई वगळता राज्यातल्या इतर 42 लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार। दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर अजित पवार गटातला वाद चव्हाट्यावर। आमदार अमोल मिटकरी आणि शिवा मोहोड यांच्यातले मतभेद पुढे। शिवा मोहोड यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड होताच अमोल मिटकरींनी दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर नियुक्तीचा निषेध नोंदवला। अजित पवार यांच्या नाराजीनंतर 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर। मात्र अजित पवार नाराज नव्हते, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा दावा। पालकमंत्रीपदापाठोपाठ महामंडळ वाटपाचाही फॉर्म्युला ठरला। 25-25-50 असा भाजपचा प्रस्ताव, तर महामंडळाचं वाटप 30-30-40 या फॉर्म्युलानुसार केलं जावं, शिंदे गटाची मागणी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचं शिष्टमंडळ आज राज्यपालांना भेटणार। राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या परिस्थितीबाबत चर्चा करणार। मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तासाभराची चर्चा। मराठा आरक्षण उपसमितीच्या कामकाजासंदर्भात ही भेट झाल्याची माहिती। तर महाविकास आघाडीला मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, चंद्रकांत पाटील यांचा आरोप। मुख्यमंत्री शिंदेंना न्यायालयामध्ये टिकणारं आरक्षण मराठा समाजाला द्यायचंय, यासाठी मराठा समाजातल्या विचारवंतांशी मुख्यमंत्र्यांकडून सविस्तर चर्चा। चंद्रकांत पाटील यांची माहिती। औरंगाबाद आणि उस्मानाबाद महसूल विभाग नामांतरवाद। मुंबई उच्च न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवलाय। दोनही शहरांच्या नामांतराशी संबंधित मुद्द्यावरती आज सुनावणी अपेक्षित। महाविकास आघाडीनं मंजुरी दिलेली विकास कामं रोखण्याचा निर्णय राज्य सरकारकडून मागे। जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या विकास कामांना दिलेली स्थगिती उठवली। राज्य सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात हायकोर्टात दाखल 83 याचिका निकाली। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून अजित पवारांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून। साताऱ्याच्या कराडमधल्या एका कार्यक्रमानंतर बावनकुळेंनी बोलताना अजित पवारांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला। मुंबईमध्ये भाजप कोर कमिटीची बैठक। मुंबईतील लोकसभा मतदारसंघाचा घेतला आढावा। मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, प्रसाद लाड, खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांची उपस्थिती। वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना जप्तीनंतर पंकजा मुंडे समर्थकांनी जमवले पैसे, मात्र यासाठी आर्थिक मदत घेतली जाणार नाही, पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण। समर्थकांकडून मदतीच्या भावनेनेच भरून पावले, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला लातूरच्या गादवडमध्ये तुफान प्रतिसाद। आसपासच्या अनेक गावातल्या नागरिकांची तोबागती। कोविड काळातल्या बॉडी बॅग्स घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकरांना हायकोर्टाचा दिलासा कायम। पेडणेकरांच्या अटकपूर्व जामिनावरची सुनावणी 3 आठवड्यांसाठी तहकूब। 27 ऑक्टोबरपर्यंत पेडणेकरांना अटकेपासून दिलासा। कोरोना काळातील जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकर आणि 6 जणांच्या विरोधात ईडीचं आरोपपत्र कोर्टाने दाखल करून घेतलं। 18 ऑक्टोबरला सर्व आरोपींना आरोप निश्चितीसाठी हजर राहण्याचं कोर्टाचं समन्स। उल्हासनगर भारतात मुंबईच्या जवळ असूनही तिथे कायद्याचं राज्य का नाही, हायकोर्टाचा सवाल। बेकायदेशीर बांधकामं हा न संपणारा आजार, त्यावर कारवाई करताना आदेशाची वाट पाहू नका, हायकोर्टाचं मत। नांदेड मृत्यूसंदर्भात काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांची राज्य सरकारवर टीका। सरकार सत्तेच्या राजकारणामध्ये मशगूल असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा कुमार केतकरांचा आरोप। नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूंची मुंबई हायकोर्टाकडूनही दखल। हायकोर्टाने या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली। शुक्रवारी तातडीची सुनावणी अपेक्षित। शौचालय साफ केलं, मात्र शिवीगाळ केलेली नाही। कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या अधिकाऱ्याला जाब विचारला तर खोटी अॅट्रॉसिटी दाखल होणं गंभीर बाब। हेमंत पाटील यांची गुन्हा दाखल झाल्यावरती प्रतिक्रिया। खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात राज्यातले निवासी डॉक्टर्स आक्रमक। डॉक्टर काळ्या फिती लावत आंदोलन करणार। हेमंत पाटील माफी मागत नाहीत तोवर आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा।
नांदेडमध्ये शिंदे गटाच्या हेमंत पाटील यांच्या विरोधात बहुजन संघटनांचा मोर्चा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला शौचालय साफ करायला लावल्याच्या घटनेचा निषेध. खासदार हेमंत पाटील यांनी डीनला शौचालयाची सफाई करायला लावल्यामुळे वातावरण तापलं. हेमंत पाटील यांच्या निषेधार्थ नांदेडमध्येही मोर्चा. पालकमंत्री बदलांबाबत सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे. पालकमंत्री पदाच्या बदलांसंदर्भात जे ठरलं होतं तेच झालं. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. कृषी मंत्री धनंजय मुंडेंची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती. पहिल्याच दिवशी धनंजय मुंडेंच्या कामांचा धडाका. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या वसतिगृहासाठी जवळपास 41 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता. हसन मुश्रीफांची कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी वर्णी. कोल्हापूरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडत आणि हलगीच्या तालावरती डान्स करत आनंदोत्सव साजरा. अजित पवारांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागताच दादांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोष. अजितदादा यांच्या समर्थकांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये पोईप गावात भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने. ठाकरे गटाच्या वतीनं होऊ दे चर्चा या कार्यक्रमाचं आयोजन. दोनही बाजूच्या कार्यकर्त्यांची एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी. पालघरच्या उद्धव ठाकरे गटातील प्रमुख कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. मध्य रेल्वेमध्ये अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेचा निर्णय. मीरा रोडमधील विकासकाकडनं फक्त मारवाडी आणि गुजराती नागरिकांना प्राधान्य देत असल्याची जाहिरात समाज माध्यमात प्रसिद्ध. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर जाहिरात मागे. लातूरच्या हासोरी उस्तुरी भागात भूकंपाचे सौम्य धक्के. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. लातूरच्या हासोरी इथे नायब तहसीलदार आणि तलाठी यांना संतप्त नागरिकांनी घेराव घातला. भूकंपाचे धक्के सातत्यानं जाणवत असतानाही प्रशासन उदासीन असल्याचा आरोप. पालघरमध्ये कष्टकरी संघटनेचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावरती मोर्चा. मोर्टो कार्लो कंपनीनं डहाणूतील साखरे डॅममधनं अवैधरित्या माती उत्खनन केल्याचा आरोप. धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांचे 4 महिन्यांपासून पगार थकीत. रुग्णालयामधले प्राध्यापक आणि डॉक्टर आक्रमक. राज्य सरकारला 6 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा काम बंद आंदोलनाचा इशारा. जळगावमध्ये खानदेश कामगार संघटनेच्या मजूर महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. गॅस सिलेंडरसह विविध वस्तूंच्या महागाईविरोधात मोर्चा. हजारोंच्या संख्येनं शेतमजूर महिला सहभागी. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडनं महात्मा फुले चौकात सरकार विरोधात आंदोलन. जीआरची होळी करत केला सरकारचा निषेध. जळगावमधल्या अमळनेरमध्ये मंगळूर रस्त्यावरती शाळकरी मुलांकडनं रास्ता रोको आंदोलन. गाड्यांना थांबा मिळावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडनं आंदोलन. भिवंडीत तहसीलदार कार्यालयासमोर ओबीसी आक्रोश मोर्चा. शहरातील जगात नाक्यापासून निघालेला ओबीसी समाजाचा मोर्चा तहसीलदार कार्यालयावरती जाऊन धडकला. मलेरिया आणि डेंग्यू या आजारांच्या प्रतिबंधासाठी महानगरपालिका ॲक्शन मोडवर. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील तब्बल 1,06,898 डासांची उत्पत्ती स्थळं नष्ट करण्यात आली आहेत. पुण्यामधल्या ससून रुग्णालयातनं ड्रग माफिया ललित पाटील पळून जाण्याच्या घटनेची सीआयडी किंवा विशेष पथकामार्फत चौकशी करावी. आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी. गीतकार जावेद अख्तर यांच्याकडनं दाखल मानहानी प्रकरणी कंगना रनौतची अंधेरी न्यायालयामध्ये हजेरी. दिव्याच्या सावे गावातील इमारतीच्या 4थ्या मजल्यावर सिलेंडरचा स्फोट. सिलेंडर लीक झाल्यामुळे हा स्फोट घडल्याची माहिती. घटनेत 2 जण जखमी. श्रीरामपूर शहरामध्ये डोक्यात फरशी घालत युवकाची निर्घृण पद्धतीनं हत्या. नॉर्दर्न ब्रांच परिसरातली घटना. तरुणाच्या हत्येचं कारण मात्र अस्पष्ट. कल्याणमध्ये नर्सिंग कोर्सच्या नावाखाली शेकडो विद्यार्थ्यांची लाखो रुपयांची फसवणूक. महात्मा फुले पोलीस स्थानकात विद्यार्थ्यांनी केली तक्रार. पोलिसांचा तपास सुरू. बीडच्या गेवराई तालुक्यातील वाळू माफियांवरती कारवाई. गोदापात्रातनं 2000 ब्रास वाळूचा साठा जप्त. 1.5 कोटी रुपयांच्या मुद्देमालासह एका व्यक्तीला अटक. भंडाऱ्यामध्ये रेल्वे प्रवाशांची लूटमार करणाऱ्या 3 महिला चोरांना भंडारा रोड पोलिसांकडून अटक. रेल्वे पोलिसांनी चोरीचं सर्व साहित्य जप्त केलं. घराला 11 केव्हीचा विजेचा करंट देऊन कुटुंब संपवण्याचा डाव. सांगलीच्या कडेगावमधली वांगी तालुक्यातली धक्कादायक घटना. वीज बंद असल्यामुळे सुदैवानं अख्खं कुटुंब वाचलं.
वर्ध्याच्या समुद्रपूरमध्ये बनावट पोलिसांचं रॅकेट, रस्त्यावरती नागरिकांना लुटण्यात आंतरराज्य टोळीचा समावेश, वयोवृद्धांना टार्गेट करत अंगावरचे दागिने पळवणारे ताब्यात. मुंबईच्या गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांच्या मौल्यवान वस्तू लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. पोलिसांनी आरोपींकडून 3,96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उल्हासनगरमध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरनं पडून मजुराचा मृत्यू. टिळकनगरमधील पहिल्या मजल्यावरती दुरुस्तीचं काम सुरू असताना दुर्घटना घडली. बुलढाण्याच्या खामगावमध्ये टिळक मैदान परिसरातील मार्केटला मोठी आग. 6 दुकानं जळून खाक. या परिसरात होलसेल मार्केट असल्यामुळे आगीत प्रचंड प्रमाणात वित्तहानी झाल्याची शक्यता. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील 2 कालबाह्य संच पाडले. कालबाह्य संच पाडल्यामुळे मोठी जागा उपलब्ध. 210 मेगावॅटच्या 2 संचातनं प्रदूषण होत असल्यामुळे संच पाडण्याचा निर्णय. बीड जिल्ह्यामध्ये सरसकट कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी मनसेचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन. कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात घोषणाबाजी. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या मेडिकल कॉलेजचा श्री गणेशा 100 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण. पितृ पंधरवड्याच्या नंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हजेरी लावतील. इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यानं वांग्याच्या शेतातनं साधली आर्थिक प्रगती. केवळ 10 गुंठे वांग्याच्या शेतातनं शेतकरी झाला लखपती. पिंपरी चिंचवडमधील निवृत्त कला शिक्षक सुधाकर शिंदेंकडनं बेलूर मठाची भव्य दिव्य प्रतिकृती. कलाकृतीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डकडनं नोंद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.